पतीनेच दगडाने आणि फावड्याने वार करत पत्नीला केले ठार। पोलिसांसमोर दरोडेखोरांनी पत्नीला मारल्याचा केला बनाव। पोलीस तपासात फिर्यादी पतीच निघाला संशयित आरोपी। 24 तासातच पोलिसांनी गुन्ह्याचा केला उलगडा। कोल्हापुरात पतीनेच आपल्या पत्नीचा खून केल्याची एक घटना घडली आहे। खून केल्यानंतर पतीने स्वतःच फिर्याद देत 4 दरोडेखोरांनी गुन्हा केल्याचा बनाव केला होता। मात्र फक्त 24 तासातच तपासाची चक्र फिरवत कोल्हापूर पोलिसांनी संशयित आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्यात। कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात रविवारी पहाटे 2:30च्या सुमारास सशस्त्र 4 दरोडेखोरांनी दरोडा टाकत सुशांत गुरव यांच्या पत्नी पूजा गुरव यांचा निर्घुण खून करत गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती। या दरोड्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। तर या घटनेची फिर्याद सुशांत गुरव यानेच आजरा पोलीस ठाण्यात दिली होती। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासात या गुन्ह्याचा उलगडा केलाय। फिर्यादी सुशांत गुरव हाच मुख्य संशयित आरोपी असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। खरं तर कर्जबाजारी असलेल्या सुशांत याने कर्ज परत करण्यासाठी पत्नी पूजाकडे सोन्याच्या दागिन्यांची आजरा पोलीस हद्दीमध्ये मडिलगे गावी काल दिनांक 18/5/2025 रोजी रात्री गुरवगल्ली या ठिकाणी राहणारे सुशांत सुरेश गुरव आणि यांच्या घरी पाठीमागच्या दरवाजातून 4 चोर येऊन दागिन्याची बॅग आणि पैसे चोरी करून घेऊन गेले। त्यावेळेस त्यांनी त्यांच्या पत्नीला मारून खून केला। खून करून दरोडा केला अशा प्रकारचा गुन्हा आजरा पोलीस येथे दाखल आहे। गेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही या गुन्ह्याचा 6 टीम बनवून तपास करीत होतो। वेगवेगळ्या अँगलने आम्ही सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता सर्व टीम प्रयत्न करत होत्या। आम्ही सर्व 6 टीमने दिवस रात्र कौशल्याने तपास करून हा गुन्हा 24 तास याच्यात आम्ही उकल केलेला आहे। यातील फिर्यादी हा ज्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे। यातील फिर्यादी जो आहे सुशांत सुरेश गुरव याने त्याची पत्नी पूजा तिचा खून करून खोटा दरोडा टाकल्याचा तक्रार दिलेली होती। तो वेगवेगळ्या लोकांनी पैसे घेतलेले कर्जबाजारी होता। बँकेकडून त्याच्या कर्ज घेतलेले होते। तसेच त्याला त्याच्या वडिलांच्या कॅन्सरच्या आजाराकरता उपचाराकरता पैशाची गरज होती। आईच्या कॅन्सरच्या आजाराकरता औषध उपचाराकरता पैशाची गरज होती। तसेच त्याच्या स्वतःची सुद्धा सोन्याच्या आजाराकरता पैशाची आवश्यकता होती। त्याकरता तो त्याच्या पत्नीला त्याच्या सोन्याच्या दागिने आपण गहाण ठेवून पैसे काढून बँकेत आणि लोकांचे उधार घेतलेले पैसे आपण फेडूया असे सांगत होते। परंतु त्या पत्नीने यापूर्वी सुद्धा अशाच त्याच्या जो वडिलांच्या आजारपणामध्ये सोने गहाण पैसे काढले होते तर आणि परत ते सोडवले होते। परंतु आता त्याची पत्नी त्याला ती मान्यता देत नव्हती आणि तो कर्जबाजार झाला त्याला कुठलाही पर्याय नव्हता। त्याने पत्नीशी याच गोष्टीने त्याची 18 तारीख रात्री 2:30 वाजता भांडण झालं। त्याने रागाच्या भरात घरामधील हत्याराने फावड्यासारख्या हत्याराने त्याच्या डोक्यावरती वार करून गंभीर जखमी करून तिचा खून केलेला आहे। आणि हा खुनाचा आळ आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी पैसे आणि सोन्याच्या दागिने चोरी केल्याचा बनाव केलेला होता, जेणेकरून त्याने केलेल्या पत्नीचा खून त्याच्यावरती येऊ नये या उद्देशाने त्यांनी हा अशा प्रकारे पत्नीचा गंभीर प्रकारे खून केलेला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।